वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे मान्यता प्राप्त पण आहे। तर हाय मित्रांनो, आज माझ्या सगळे फॅमिलीला घेऊन चंद्रपूरला चाललो, पण चंद्रपूरमध्ये नेमकी कुठे जायचं हे ठरलं नव्हतं। मीनं पण काही दूर पासून हातात घेतली स्कॉर्पिओ आणि पुढे चालायला लागलो। थोड्या दूर गेल्यावर गाडीमध्ये डिझेल पण कमी होतं, तर डिझेल पण टाकून घेतलं। पप्पा मला म्हणाले, तुनं लायसन आणलं का? मी म्हटलं नाही, घरीच राहिलं। मग पप्पा म्हणाले ठीक आहे, मग मागे बस, आणि मी पण शांतपणे मागे बसलो। शेवटी आम्ही पोहोचलो चंद्रपूरला आणि तिथून थेट गेलो बॉटनिकल गार्डन मध्ये। सगळे म्हणाले चल आता इथेच फिरूया। मग माझं पाहून हा पार्थव पण व्हिडिओ बनवत होता। मग तिकीट घेतली आणि आत गेलो। तिथे एक छोटीशी ट्रेन होती, तिथं बसून माझा उत्साह दुप्पट झाला। सगळं काही इतकं सुंदर होतं की काय पाहावं आणि काय नाही हे समजतच नव्हतं। तर मी तुम्हाला याच्या बारेमध्ये थोडी इन्फॉर्मेशन देते। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ चंद्रपूर जिल्ह्यात असलेलं तसंच मध्य चांदा वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या समुद्र जलविविध आणि रोमांचक ठिकाण आहे। वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे मान्यता प्राप्त पण आहे। थोड्या पुढे गेल्यावर त्यांनी आम्हाला एका सुंदर ठिकाणी उतरवलं आणि तिथून सुरू झाला आमच्या छोट्याशा मिनी ब्लॉगचा प्रवास। बाकी आतमध्ये काय झालं हे पाहायचं असेल तर फॉलो करा। आणि दिल का भंवर बोले सुन साथिया, छुपना दुपट्टे में तू ओ छली।